छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहेत की धर्मरक्षक आहे? पाठीमागच्या काळामध्ये हा वाद खूप उफाळलेला होता आणि त्यावेळेस अमोल कोल्हे यांची सिरियल चालू होती आणि ते म्हटले की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहेत, ते धर्मरक्षक नाही आहेत। परंतु छावा पिक्चर पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे समजते की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर अर्थातच होतेच, परंतु त्यापेक्षाही त्यांचं मोठं योगदान हे धर्मरक्षणासाठी जास्त होतं। कारण औरंगजेब हा त्यांना उघड उघड ऑफर देतो ते कैद झाल्यानंतर की तुम्ही धर्म बदला, इस्लाम धर्म स्वीकारा, मी तुम्हाला जीवदान देतो। परंतु छत्रपती संभाजी महाराज त्याला नकार देतात आणि 40 दिवस पुढे ते अन्याय अत्याचार सहन करत राहतात। त्यामुळे या सिनेमाच्या शेवटच्या 20 मिनिटांमध्ये ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे हालहाल करत असतो औरंगजेब, त्यावेळेस प्रेक्षकांना सिनेमागृहामध्ये हे दृश्य बघवतही नाहीत, तर एक विचार करण्याजोगी गोष्ट आहे। आपल्याला ते बघवत नाही ते दृश्य, ज्या राजांनी ते सोसले आहेत, जे यातना त्यांनी सहन केल्या आहेत, ते कशासाठी केले होते, तर हे हिंदवी स्वराज्य राहावे यासाठीच त्यांनी यातना सहन केले होते। त्यामुळे छावा सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेते अमोल कोल्हे यांचा जो एक छुपा एजेंडा होता की छत्रपती संभाजी महाराज हे फक्त स्वराज्य रक्षक होते, ते धर्मरक्षक नव्हते, धर्मवीर नव्हते, हे साफ चुकीचं आहे आणि दिशाभूल करणार आहे। तुम्ही पण हा सिनेमा पहा सिनेमागृहात आणि त्यानंतर तुम्हाला काय वाटते ते कमेंट करा।